नाही, आता मला त्याचं काही निवडणुकीमध्ये डिपॉझिट झालेला उमेदवार आपण निवडून येणार असं वाटतंय, त्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत. परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब, आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच मागं, माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत, ह्याचं कोडं मला जास्त आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांना मी मोठं केलेलं आहे तेच ठीक आहे, सगळ्यांनाच मोठं केलेलं आहे त्यांनी, तर अल्पसंख्याकांच्या मागे का लागले हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे. पवार साहेबांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत गरबी चौकामध्ये एका व्यक्तीला साथ दिली, आता मात्र जी उपस्थित जनता आहे आता गेले माझ्या 6 निवडणुकीमध्ये, मंडलिक साहेबांच्या 4 निवडणुकीमध्ये हे पवार साहेब या गैबी चौकात आलेले आहेत आणि त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे राजाविरुद्ध प्रजा लढाई आहे आणि प्रजा जिंकत असते, त्याला तेच म्हणायचं होतं. तर ते कालचं जरा वेगळं होतं. अल्पसंख्याकांच्या विरोधात कुठेतरी आता माझं म्हणणं काय, आता परवा जयंत पाटील आले, परवा त्यांनी एक सभा घेतली, परत आता काल साहेब आले, म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागं का लागलेले आहेत. अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला, त्यांची भाषणं ऐका कालची याच्यापूर्वीची, त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी. हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल, आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जत आप तुम्हारी खैर नाही. अशा शब्द तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता, मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे. एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये एकाच 3 वेळा झालेली आहे. एक म्हणजे एक तिरंगी नाही, तिरंगी गेल्याच वेळा झाली. अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला, त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस एकीकडे अशा पद्धतीचं व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडे नाही. मला त्याबद्दल म्हणायचं नाही. माझं म्हणणं काय की परवा ते प्रवेश करणार होते, जयंत पाटील आले होते, सभा झाली होती, पुन्हा साहेब स्वतः काल आले. आता आम्ही काय 50 वर गेलेलो आहे ना, आमदार जे 50 वर गेले आहेत, मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागे काय लागलेत एवढा जोर, काय उद्देश, हेच मला समजलेलं नाही. काय कारण वाटतं समर्जित यांना ज्या पद्धतीनं घेण्यात मला काय कारण, मला काय माहिती नाही. सातत्याने तुमच्यावर साहेब माझे ही निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे. जयंत पाटील यांनी असं नाही, मला काय त्यांचं माहिती नाही. जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समर्जित यांच्या संस्था चांगल्या आहेत, मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने बरबडलेल्या, असा उल्लेख जयंत पाटील यांनी नाही केलेला नाही. त्यांनी जयंत पाटील बोलूच शकत नाहीत, नाही बोलू शकत नाहीत. तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबाला ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं, कुणी केली होती, कोण होतं यात, या मागं कोण होतं, या संदर्भात या मागं कोण होतं, म्हणून ही नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे. गाडगे साहेब त्यांनी म्हटलंय की आगामी निवडणुकीमध्ये जवळपास 30 ते 40 हजाराचा फरक असेल विजयामध्ये. कुणाला गाडगे म्हणतायत? अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला, आता किती मतांनी येईल तर निवडणूक ठरवेल ना. तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं, KP पाटील असतील. अहो मी सांगतो ना, जिथं जागा रिक्त आहे तिथं जात आहेत ना सगळेच. पवार साहेबांचा पाठिंबा नाही, कुणाला पाठिंबा, मग आता अहो असं कसं असेल, अहो त्यांना आता निवडणूक लढवायची ना. राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का, अशी जी दांडावरची लोक आहेत ती दांड बदलतायत त्याच्यामध्ये? अहो ते कुठं जात आहे, ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहेत. राधानगरीतले 3 नेते आपल्यावरती जात आहेत. आता गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजुता करण्यापर्यंत समजत झाला नाही. ती मेहुण्या पाहुण्यांची जी आहे ती समजुता होण्याच्या पलीकडे आहे. मी तर थकलेलो आहे ती मिटवण्यामध्ये. आमदार राहणार नाही, तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल.
नाही, ते मेजॉरिटी त्याला बहुमत व्हावं लागतं. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.